संध्याकाळी उरलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही सकाळ खात असाल तर तुमच्यासाठी अतिशय धोक्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तुम्ही उरलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही सकाळी खात असाल तर तुमच्यासाठी अतिशय धोक्याचा इशारा देशभरात आता देण्यात आलेला आहे। देशभरामध्ये एकच खळबळ आता उडालेलं आहे। कॅन्सरचं प्रमाण का वाढतंय याचं प्रमुख कारण आता समोर आलेलं आहे। कॅन्सर सारख्या रोगाला तुम्ही आमंत्रण देऊ शकता तर तुम्ही थोड्याच्या बचतीबाय तुम्ही मोठ्या कॅन्सर सारख्या रोगाला तुम्ही आमंत्रण देऊ शकता। असे कोणते पदार्थ आहेत तुम्ही संध्याकाळचे शिळे पदार्थ सकाळी खाल्ल्यानंतर कॅन्सर सारख्या रोगाला तुम्ही आमंत्रण देऊसा याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। महिलांना एक सवय असते तर महिलांना सवय काय असते, संध्याकाळचं उरलेलं जेवण फ्रीजमध्ये ठेवतात। फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते सकाळी आधी आपल्याला खायला देत असतात। थोडीशी आपल्या अन्नाची बचत व्हावी म्हणून त्यांनी वारंवार ह्या गोष्टी एक घाण सवय एक महिलांना असते आणि ते खाल्ल्यानंतर अनेक रोग आपल्याला आमंत्रण देतात। ॲसिडिटी सारख्या आपण वारंवार बघत आहे अनेक लोक ॲसिडिटी खोकला सर्दी याचं साथीचं प्रमाण देखील या ठिकाणी वाढलेलं आहे। त्यामुळे आता तुम्ही कोणत्या गोष्टी खाल्ल्यानंतर कॅन्सर सारख्या रोगाला तुम्ही येऊ शकता, नंतर हार्ट अटॅक देखील तुम्हाला येऊ शकता असा धोक्याचा इशारा डॉक्टरांनी देखील दिलेला आहे। एक चेतावणी देखील दिलेली आहे। बोलता चालता हार्ट अटॅक येत आहे। अगदी निर्व्यसनी सुपारीचं व्यसन नसलेल्या लोकांना देखील कॅन्सर होत आहे। लोकांना समजत नाही यामागचं कारण काय, यामागचं सत्य आता उघड झालं। कारण म्हणजे शिळे पदार्थ खाणं। काही शिळे पदार्थ असे डॉक्टरांनी सांगितलेत की जर चुकून तुम्ही खाल्ले तर कॅन्सरचा धोका देखील तुम्हाला होऊ शकतो। तुमच्या पोटामध्ये कॅन्सरची गाठ देखील होऊ शकते आणि कधी अचानकपणे हार्ट अटॅक देखील येऊ शकते असं धक्कादायक सत्य प्रसिद्ध डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण देशामध्ये एकच आता चर्चा झालेली आहे। असा पदार्थ जो बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये शिळा करून गरम करून खाल्ला जातो आणि ही चूक देशातले 90% लोक करतात। त्यामुळे देशातली 140 कोटी लोकांना कॅन्सरचा धोका या ठिकाणी वाढलेला आहे। त्यामुळे डॉक्टरने आता सावध राहण्याचा इशारा दिलाय। 5 वस्तू अशा आहेत त्याची यादी देखील या ठिकाणी देण्यात आली आहे। त्या 5 धोकादायक वस्तू 5 धोकादायक अन्न पदार्थ जे चुकूनही शिळे खाऊ नका, ज्यामुळे पोटाचा कॅन्सर होऊ शकतो, तुम्हाला कधीही हार्ट अटॅक येऊ शकतो। आता आज व्हिडिओमध्ये आपण कोणते जे असे 5 धोकादायक पदार्थ आहेत जे गरम करून कधीही नाही खाल्ले पाहिजेत, तुम्हाला कॅन्सर सारखा किंवा हार्ट अटॅक सारखा रोग देखील तुम्हाला येऊ शकतो, कॅन्सर सारखा रोग येऊ शकतो, कधी तुम्हाला अचानक हार्ट अटॅक देखील येऊ शकतो। तुमच्या जीवनात काय बदल केले पाहिजे, डॉक्टरांनी काय इशारा दिलाय, शिळे पदार्थ खाताना काय त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तुम्हाला 2 लाख रुपये तुम्हाला देऊन देखील कोणीही देणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा अशी विनंती आहे। तुमच्या मित्र नातेवाईकाला पाठवायला देखील विसरू नका। 5 पदार्थ जे चुकूनही शिळे खाऊ नका, अन्यथा कॅन्सरचा धोका देशात कॅन्सर होण्यामागचं मोठं कारण आज समोर आलेलं आहे। नेहमी सकाळची भाजी संध्याकाळी आपण गरम खातो, पण बऱ्याच वेळा सकाळच्या राहिलेल्या चपात्या रात्री गरम करून खाल्ल्या जातात किंवा संध्याकाळच्या राहिलेल्या वस्तू दुसऱ्या दिवशी देखील आपण गरम करून खात असतो। पण सावधान, तुम्ही बळी पडू शकता या गंभीर आजारांना। पुन्हा गरम करून या गोष्टी खाल्ल्यानंतर एक किंवा एखादी भाजी किंवा शिजवली या ताजीच्या ताजी त्या ठिकाणी जर नाही खाल्ली तर त्या बऱ्याच वेळा काय होतं, शिल्लक राहते आणि मग दुसऱ्या वेळेस ती भाजी आपण पुन्हा गरम करतो। याचा इतका भयानक परिणाम त्या गोष्टीवर होतो, त्या भाजीवर होतो। या गोष्टीमुळे अगदी काही तासामध्ये मृत्यू येण्याचा धोका देखील असू शकतो। तुमच्या पोटामध्ये कॅन्सरची गाठ देखील तयार होऊ शकते, पोटामध्ये फूड पॉयझन देखील तयार होऊ शकते। हे जगात आता भरपूर ठिकाणी समोर आलेलं आहे। याच्यावर शास्त्रीय अभ्यास देखील केला चाललेला आहे। जगभरामधून या 5 गोष्टी यादी आलेल्या आहे। अशा गोष्टी आहेत ज्या चुकूनही दुसऱ्यांदा गरम करून खायच्या नाहीत। बऱ्याच वेळा लोक काय म्हणतात, आमचे आजोबा खात होते, आमचे पंजोबा खात होते, शिळ्या भाकरी खाणं, चपाती खाणं, भाजी खाणं, भात खाणं वाईट नाही, पण लक्षात घ्या याच्यावर आत्ताच संशोधन झाले। या संशोधनामध्ये ज्या भयानक बाबी उघडीस आल्या ज्यामध्ये या 5 धोकादायक खाद्यपदार्थ जे कॅन्सरला आणि हार्ट अटॅकला आमंत्रण देखील देऊ शकतात। एवढंच नाही तर प्रत्येकाच्या घरात या गोष्टी गरम करून आपण खाऊ शकतात, ज्यामुळे तुमचं आज कॅन्सरचा हार्ट अटॅक सारख्या गोष्टीचं प्रमाण वाढलेलं आहे। आपण आजारांना आमंत्रण देत आहोत, मग आपण विचार करतो का कॅन्सर एवढा का वाढलाय, हार्ट अटॅक एवढा का बोललाय चालता बोलता, पण तुम्हाला माहीत नाही तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये सविस्तर आज आपण जाणून घेणार आहोत। ही माहिती तुम्हाला पुढे येणाऱ्या आरोग्याच्या धोक्यापासून वाचवणार आहे। पण बऱ्याच वेळा काय होतं, एखादी भाजी केली जाते, ती गरम भाजी करत असताना ती कदाचित जास्त होते। मग त्यावेळेस काय होतं असतं की ज्यावेळेस ती भाजी शिजवली जाते
तेव्हा उष्णतेचा संपर्क त्याच्यामध्ये येत असतो, मग ती भाजी उष्णतेमुळे उकळून किंवा शिजून तयार होते, मग आपण ती खातो. पण बऱ्याच वेळा ती शिल्लक राहते आणि बऱ्याच वेळा आपण काय करतो, एक अशी पद्धत असते की सकाळी एखादा स्वयंपाक केला की संध्याकाळी तोच वापरायचा. मग सकाळची भाजी संध्याकाळी खाताना किंवा संध्याकाळच्या दुसऱ्या दिवशी सकाळी खाताना आपण तिला गरम करतो. आणि बऱ्याच वेळा काही भाज्या आणि काही पदार्थ एकदम गरम नाही तर 2-10 वेळा गरम केले जातात. आपण खात असतो, आपल्याला वाटते उष्णता दिली की उकळलं की तळलं की त्यामधले सगळे जंतू मरून जातात आणि ते खाण्यासाठी अति सुरक्षित असतं. पण तसं नाही, जंतू मरतात. पण या पदार्थामध्ये एक केमिकल तयार होतं किंवा जे रसायन तयार होतात त्याचा स्ट्रक्चर त्यामध्ये बदल होतो, त्याचे रूपांतर विषामध्ये होतं, जे आपल्याला आरोग्यासाठी धोकादायक असतं. जी भाजी एकदा तापल्यानंतर एकदा शिजवल्यानंतर आपल्या शरीराला अगदी 100% चांगली गुण देते, पण तीच भाजी परत गरम केली तुमचं आयुष्य देखील संपू शकते. अशा 5 गोष्टीची खाद्यपदार्थाची लिस्ट आम्ही तुमच्यासाठी आणलेली आहे. त्या एकदाचा गरम करायच्या आणि उरल्या त्या फेकून द्या, पण पुन्हा गरम करून खाण्याचा प्रयत्न करू नका. ताज्याच्या ताज्या घेऊन भाज्या खावा. दुसरं पाहिलं तर शेजारच्या दुसऱ्या लोकांना देखील फेकून द्यायला सांगा, पण ती वाया जाईल म्हणून ती पुन्हा खाऊ नका. तुमच्या आयुष्यामध्ये कदाचित तुमचा मोठा धोका देखील निर्माण होऊ शकतो. यामध्ये तुम्हाला 5 गोष्टी अशा आहेत त्या संपूर्ण समजावून सांगणार आहे. पाहिलं तर कोणतीही गोष्ट शिळी खाऊ नका आणि चुकूनही खाण्याचा प्रयत्न करू नका. आता 5 गोष्टीची यादी तुम्हाला लगेच सांगणार आहे. यातली सगळ्यात 5 नंबरची जी गोष्ट आहे, घरात प्रत्येक वेळा 100 वेळा तापवली जाते, अनेक वेळा गरम केली जाते. 5 नंबरच्या गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त कॅन्सर आणि हार्ट अटॅकचा आज धोका निर्माण झालेला आहे. आता पहिली गोष्ट पाहूया, जी ती गरम करून पुन्हा गरम करून खाल्ली जाते. एकदाच गरम करून ती तात्काळ ग्रहण केली जाते, म्हणजे बघा भात. आता भात बऱ्याच वेळा काय जातं, आपण संध्याकाळचा उरलेला भात आपण सकाळ खातो आणि सकाळ खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर तुम्ही जास्त वेळ तोच भात खाल्ला नाही तर कित्येक वेळा तुम्ही पाहिला देखील असेल, भातामध्ये तुम्ही जास्त वेळ ठेवला, 2 दिवस भात ठेवला, त्यामुळे विशिष्ट प्रकारचा एक स्मेल, एक वास येतो आणि त्यामुळे एक रसायन त्याच्यामध्ये तयार होतं आणि तुम्ही गरम करून खाल्लं तर पोटामध्ये विशिष्ट प्रकारचं विषाचं प्रमाण वाढतं. त्यामुळे तुम्हाला फूड पॉयझनचा देखील धोका होऊ शकतो आणि त्याच्यानंतर तुम्ही कॅन्सरसारख्या रोगाला देखील आमंत्रण देऊ शकता. आणि अचानकपणे एक प्रकारचं विशिष्ट रसायन तुझ्या पोटामध्ये तयार झाल्यामुळं हार्ट अटॅकचा धोका देखील तयार होऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरा पदार्थ तो वारंवार तापवला जातो, तो म्हणजे चहा. आपण एखाद्या घरामध्ये पै पाहुणे आले तर पहिल्यांदा चहा देतो, नंतर दुसरे पै पाहुणे आले तोच गरम करून चहा देत असतो. पण वारंवार ते देखील गोष्ट गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये विशिष्ट एक पदार्थ बनतो आणि त्याच्यावरती तुम्ही पाहिलं देखील असेल तर विशिष्ट प्रकारचा चहावर एक थर येतो आणि थर तुम्ही वारंवार केला, चहा पिला आणि त्या थरमध्ये तुमच्या पोटामध्ये गेला तर चहामध्ये एक विशिष्ट प्रकारची पावडर वापरली असते आणि चहाच्या पानामध्ये रासायनिक चांगले गुणधर्म आहेत. एकदा तापल्यानंतर बऱ्याच वेळा ते निघून जातात आणि त्याच्यामध्ये काही विटॅमिन्स असतील, काही पोषक घटक असतात. एकदा तापवलं का ते निघून जातात, मग 2 वेळा तापवले की त्यात पूर्ण गुणधर्म नष्ट होऊन जातात. ज्यामध्ये विटॅमिन्स आहेत, मग विटॅमिन्स ज्याचा सगळ्यात मोठा तोटा होतो, पुन्हा उकळण्याचे सगळ्यात महत्त्वाचं घटक म्हणजे त्यामधली कॅफीनची मात्रा वाढून त्याच्यामध्ये असणाऱ्या ॲसिड मोठ्या प्रमाणे वाढू लागतं. यामुळे तुम्हाला झोप लागणे, मानसिक तणाव, चिडचिडेपणा असे प्रॉब्लेम देखील होऊ शकतात. त्यामुळे बरेच वेळा उकळलेला चहा हा पिणे देखील त्या ठिकाणी टाळायचा आहे. आता दुसऱ्या महत्त्वाची गोष्ट, जे 80% लोक घरात रोज पुन्हा गरम खाल्ली जाते आणि जिचा सगळ्यात मोठा धोका आहे, जिच्यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकतो, ज्याच्यामुळे अगदी मृत्यूचा धोका देखील होऊ शकतो, तो म्हणजे बघा बटाटा. दररोज बटाट्यापासून तयार होणाऱ्या आपण गोष्टी खात असतो. वडापाव असेल, नंतर वडापाव देखील फास्ट फूडमध्ये आपण जो मोडतो, तुम्ही पाहिला असेल, बटाटा असलेली गोष्ट जर तुम्ही पुन्हा गरम केली तसंच विष तयार होऊन जातं, कारण यामध्ये स्टार्च किंवा एक पिष्टमय पदार्थ असतो जो पुन्हा गरम केला तर त्याचं स्टारचं रूपांतर कोलेड्रियम मध्ये होत असतं. जे रसायन आहे हे प्रकारचे एक जालिम विषय आहे आणि त्यामुळं तुम्हाला पोटात मळमळ होणं, चक्कर येणं, उलटी येणं, फूड पॉयझनिंग. तुम्ही कधी तर पाहिलं असेल, एखाद्या चौकातल्या गाड्यावर तुम्ही वडापाव खाल्ला असेल आणि तुम्ही सकाळ राहिलेलं त्यानं काय करतं, वडापाववाले काय करत असतात, जे राहिलेलं वडापाव आहे आणि ते वडापाव खपले नसतात तेच वडापाव सकाळ देखील विकण्याचा प्रयत्न करतात. सगळे तसे करत नसतात, पण काही ठराविक वडापाववाले देखील करत असतात. आणि कधी वेळा अचानक वेळेला तुम्ही वडापाव खाल्ला असेल, समोसा खाल्ला असेल आणि तुम्ही खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने चक्कर देखील आलेले असेल आणि मळमळ देखील असले असेल तर तुम्ही सकाळचे शिळे पदार्थ बटाटा खाल्ला तर याचे परिणाम देखील तुमच्यावर दिसून येऊ शकतात. कधी अचानकपणे हार्ट अटॅकचा धोका देखील येऊ शकतो. त्यामुळे फास्ट फूड बटाटा खाताना देखील अतिशय काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. आता त्यानंतर दुसरा गोष्ट आहे ते म्हणजे वारंवार खाण्याचा आपण प्रयत्न केला जातो, त्याच्यामुळे फूड पॉयझन देखील होऊ शकतं. जिथे 70 ते 80% लोक
घरात गरम केले जातात. चौथी आणि पाचवी गोष्ट असे प्रत्येक घरात 15 वेळा गरम केले जाते. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त धोका आहे. 3 नंबरची गोष्ट आहे आता अंडी नाश्त्यापासून मुख्य जेवणापर्यंत खाल्ला जाणारा पदार्थ आहे. अंड्यामध्ये सेल्युमिनाला एक बॅक्टेरिया आहे किंवा एक जीवाणू आहे. तो जीवाणू त्यावेळेस अंड उकडलं काही शिजवलं तर तेव्हा त्याच्यावर काही प्रक्रिया केली जाते. त्यावेळेस त्याची संख्या कमी होते. पण हेच अंड उकडलेलं आहे किंवा त्याचं काहीतरी बनवलं आहे आणि पुन्हा तेच गरम केलं जातं तेव्हा त्याला प्रचंड प्रमाणामध्ये त्याचं कंटेंट वाढत असतो आणि पोटामध्ये भयंकर विकार आजार तयार करायला सुरुवात करत असतो. त्यामुळे उलटी, जुलाब, मळमळणे, चक्कर येणे असे देखील तात्काळ लक्षणे यायला सुरुवात होते. आणि चौथी गोष्ट आहे जी पालकभाजी प्रत्येक घरामध्ये खाल्ली जात नाही पण प्रत्येक विशिष्ट लोकांमध्ये खाल्ली जाते. आणि भाजीमध्ये लोहाचं प्रमाण अतिशय जास्त असतं. याचबरोबर नायट्रेट देखील असतं, ॲक्टिऑक्सिजन देखील असतं आणि हे गरम केल्यानंतर त्यामध्ये पचायला जड होऊन जातं. आणि बरेच वेळा तुम्ही पाहिलं असेल पालक भाजी जर 2दा गरम केली तर शिळीत तुम्हाला दुसऱ्यांदा जर गरम केली त्याच्यामध्ये तुम्हाला पचायला जड जाते. त्यामुळे पोट जड जाणं अशा समस्या देखील होऊ शकतात. आणि शेवटचा 5 नंबरचा जो भयानक आहे 10 ते 15 वेळा गरम केला जातो. अगदी रस्त्यावर फास्ट फूड आहे जिथे गरम केला जातो तो म्हणजे भजी. आता भजी वळ्याला बटाटा तळण्यासाठी तुम्ही वेफर्स तळण्यासाठी चिवडा तळण्यासाठी तेल वापरलं जातं आणि तेल नियमानुसार एकदा गरम केले की तेल फेकून दिलं पाहिजे. पण कुठलेही कशासाठी वापरलं पाहिजे रासायनिक व्हायला सुरुवात होऊ शकते आणि तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. हृदय ब्लॉकेज, कॅन्सर होणं अशा प्रकारचे आजार देखील वाढू शकतात आणि फॅटचं प्रमाण त्या वजामध्ये वाढू होऊ शकतं. त्यामुळे हे तुम्ही तेल एकदा गरम केलं की त्यामध्ये विशिष्ट प्रकारचं 1-2दा तुम्ही वापरू शकता. पण वारंवार तीच वापरलं तर त्याच्यामध्ये देखील तुम्हाला हार्ट अटॅकचा वारंवार त्याच्यामध्ये एक विषाणू तयार होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जास्त वेळ तेल वापरू नका. जास्त वापरलं तर तुम्ही फेकून द्या. त्यानंतर तांदूळ असेल, तांदळामध्ये आपण भात खाल्ला जातो. भात तर तुम्ही पाहिलाच असेल तर भातामध्ये देखील जास्त वेळ तुम्ही ठेवला, 1 दिवस ठेवला, 2 दिवस ठेवला, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया होतो आणि ते पुन्हा शिळा भात खाल्ल्यानंतर शिळा भात कधीही खाऊ नये असा सल्ला देखील डॉक्टरांनी दिला जातात. पण अनेक लोक काय करतात संध्याकाळचा भात उरलेला असतो त्याला कांदा फोडणी देऊन जिरे टाकून पुन्हा खात असतो. पण एक तुम्ही काय करत असता लवकर खाल्ला तर चालेल पण एक पाहायला गेलं तर त्याला 24 तासाच्या वर तुम्ही भात तसाच फ्रीजमध्ये ठेवला आणि नंतर खाल्ला तर तुम्हाला फूड पॉयझनचा धोका देखील होऊ शकतो. तर अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.